आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। मराठा आंदोलकांकडून गाडीत जेवण बनवण्यास सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा बांधव आंदोलन करतात आणि बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी आहे। दुपारची वेळ झाली आहे आणि आपल्या टेम्पोमध्येच एक कार्यकर्ते स्वयंपाक करताना पाहायला मिळते। संपूर्ण त्यांच्या ज्या जीवनावश्यक गोष्टी त्या टेम्पोमध्ये घेऊन आले। टेम्पो असेल, छोटा हत्ती असेल किंवा ट्रक असेल, या संपूर्ण गाव असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि आपल्या आवश्यक जे साहित्य आहेत या सोबतच घेऊन आलेले। जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तंतोतंत पालन आपल्या ठिकाणी केलं पाहायला मिळते। बघू शकतो की त्यांच्या ज्या टेम्पोमध्ये छोटा गॅस आहे, शेगडी आणि त्यावरती स्वयंपाक करताना पाहायला मिळते। दुपारची वेळ झाली आहे आणि जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की त्याप्रमाणे पूर्ण नियोजन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेले आहेत। पाणी असेल, जेवणाचे साहित्य असेल, औषधं असतील, ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या संपूर्ण घेऊन मी दाखवण्याचा प्रयत्न केला की या कुठल्या गावची गाडी, जालन्यावरनं ही गाडी आलेली आहे टेम्पो आणि जवळपास त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी स्वतःसाठी जेवणाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। बघू शकतो की या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे। भात शिजवला जातोय आणि काय स्वयंपाक करतायत ते दाखवते वरचं। मसाले भात चालू आहे या ठिकाणी। मसाले भात किती कार्यकर्त्यांसाठी बनवतात? आम्ही 500 लोकांचा स्वयंपाक चालू आहे आणि जसं संपल तसं आम्ही मराठा योद्धा संघर्ष करणारे आपले जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जे बहुसंख्य मराठा बांधव आलेले आहेत यांना खिचडी भात देण्याचा आम्ही हे मनोमावी बघू शकतो की त्यांनी जे काही कार्यकर्ते येतील आणि त्यांच्याकडून जेवढं शक्य होईल त्या लोकांसाठी ते खिचडी भात बनवतात आणि त्यांचा स्वयंपाकाचा हा संपूर्ण कार्यक्रम सुरू आपल्याला पाहायला मिळतात आणि हे संपूर्ण मराठा सेवक येते आणि आपले कार्यकर्ते कोणी उपाशी राहायला नको, प्रत्येकाला 2 घास मिळावे या हिशोबाने ते या ठिकाणी करतात आणि आपलं साहित्य सोबत घेऊन आल्याचं आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतात। पाऊस सुरू आहे त्यामुळे हे दुसऱ्या ठिकाणी त्यांना व्यवस्था नाही, त्यामुळे ते टेम्पोमध्येच हे करतानाचा पाहायला मिळतात। संपूर्ण राशन बघा, पिशवी उघडून दाखवतो। बाजूला गेले तर ते टेम्पोमध्ये, प्रत्येक टेम्पोमध्ये हे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुपारची वेळ झाली, आपल्या झोपण्यासाठी जे काही व्यवस्था लागते, गाद्या असतील किंवा वरती त्यांनी शेड बनवून ठेवलेत, बॅगा असतील, ती संपूर्ण व्यवस्था त्यांनी केलेली आहे। यांच्या पण टेम्पोमध्ये भर जर इथे राहायची गरज पडली तरी देखील आम्ही राहू असा पवित्रा सुद्धा या सगळ्यांनी घेतलेला आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की सध्या कशा पद्धतीचं वातावरण मुंबईच्या महानगरपालिकेच्या अगदी बाहेरच्या रस्त्यावर आहे। ही सगळी दृश्य मी माझ्या कॅमेरामॅन सिद्धेशला सांगेल, जिथे बघा आपल्याला तिकडे